तर जास्त वेळ वेस्ट न करता आपण आजच्या रेसिपी वेलकम बॅक टू स्वप्नालीज युट्यूब चॅनल. मी स्वप्नाली तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती परत एकदा स्वागत करते. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात आणि सगळ्यांचं सगळं छान चाललंय. सो जास्त टाइम वेस्ट न करता आपण जाऊया आजच्या रेसिपीकडे. सो मी आज आहे ना काहीतरी यम्मी असं बनवणार आहे. यम्मी म्हणजे मी स्वतःच सांगते बिकॉज ही भाजी जी आहे ना ती मुळात जगातला एकही व्यक्ती असा नसेल की जो खाताना नाटकं करत नसेल. पण मी आत्ता करत नाहीये, कारण जेव्हापासून मी स्वतः ही भाजी बनवायला लागली आहे ना, सो माझा कॉन्फिडन्स लेवल काहीतरी असं होत गेलाय. बिकॉज ती भाजी इतकी छान होते. तुम्हीही एकदा करून बघा, तुम्हालाही आवडेल. तर आज आपण बनवणार आहोत कडू कारल्याची आंबट गोड तिखट अशी भाजी. सो ती मी कशी बनवते आणि ती कशी होणार आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला, मी सगळी तयारी करून ठेवली, आपण पटकन रेसिपीकडे जाऊया. सो कारल्याची भाजी म्हटल्यावरती कारली तरी लागणारच. तर हे मी कारल्याचे गोल गोल काप करून घेतलेले आहेत आणि मिठाच्या पाण्यात ह्याला मी भिजायला ठेवलं होतं 4 ते 5 तास. सो बाकीची साहित्य बघून घेऊया. इथे मी कांदा, टोमॅटो, मिरची, चिंच, कढीपत्ता, हिंग, हळद, राई, जिऱ्याची फोडणी, शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि तेल हे साहित्य सगळं रेडी करून घेतलेलं आहे. आता पटकन आपण फोडणी बघून घेऊया. सो आधी गॅस पेटवूया. त्याच्यावरती कढई ठेवली आहे मी. कढई गरम होईपर्यंत वेट करूया. आणि हो, जसं की तुम्ही बघताय कढई गरम झाली आहे, त्यामध्ये आता आपण तेल घालतोय. मी ते 3 ते 4 चम्मच तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. आणि तुम्ही ह्याऐवजी ग्रीनवाली कारली घेतली ना तरीही भाजी तशीच लागते, पण मला मोस्टली अशी कारली आवडतात म्हणून मी ही आणली. तर आता आपण राई घातले. राई चांगली तडतडू द्यायची. राईची फोडणी झाल्याच्या नंतर आपण सेम क्वांटिटीमध्ये जिरं घेणार आहोत. सो आता मी ह्याच्यामध्ये जिरं ॲड करते. कढीपत्ता आणि आता आपण हिंग टाकून घेणार आहोत. मी ऑलमोस्ट सगळ्या फोडण्यांमध्ये हिंग टाकते बिकॉज मला आवडतं. आणि इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे, तो असा उभा चिरून घेतला आहे मी. तुम्ही बघू शकता, व्हिडिओमध्ये दिसतच असेल तुम्हाला. आणि ही कारल्याची भाजी बनवताना ना तुम्ही नेहमी एक मोठा कांदाच यूज करा, किंवा म्हणजे लहान असेल तर कांद्याची क्वांटिटी जरा जास्त घ्या, बिकॉज कांद्यामुळे ना एक वेगळीच चव येते या भाजीला. ठीक आहे. सो कांदा मस्त आपण परतवून घेऊया. सो इथे 2 मिनटं आपण आहे ना गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आणि कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन असा होऊ द्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता आता इथे कांदा आपला ऑलमोस्ट गोल्डन ब्राऊन असा थोडासा झालेला आहे. आणि ह्यानंतर मी आता काय ॲड करणार आहे हे तुम्हाला माहीतच असेल, आणि नसेल माहिती तरी चला मी सांगते. सो आता आपण ह्यामध्ये मस्त टोमॅटो ॲड करणार आहोत. इथे टोमॅटोची साईज छोटी होती म्हणून मी 2 टोमॅटो घेतलेत. ते पण मी उभेच कट करून घेतलेत. सो आता ते पण दोन्ही आपण मस्तपैकी एकजीव करून घेऊया. आणि कांदा टोमॅटो मस्त व्यवस्थित त्याला आपण मस्त परतवून घेऊया दोन्हीही. हे करताना पण आपल्याला ना गॅसची फ्लेम थोडी फास्टच ठेवायची. सो तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो प्रॉपर थोडा कुक झाला. तर ह्यामध्ये आपण उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि चिंच ॲड केलेली आहे. चिंच नक्की ॲड करा, हा मेन ह्याच्यातलं सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ज्याच्याने ही भाजी खूप छान होते. आणि मी मिरच्या पण तुम्ही बघू शकता मधून चिरून घेतलेल्या आहेत. सो आता हे व्यवस्थित आपण चांगलं परत. सो आता मी ह्याच्यामध्ये साखर ॲड करते. थोडीशी साखर पण आपण ह्याच्यामध्ये टाकायची, ठीक आहे. आणि हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता आपण जे सुखे मसाले आहेत म्हणजेच की हळद टाकणार आहोत आणि व्यवस्थित परत एकदा परतवून घ्यायचं आहे. सो हळद टाकल्याच्या नंतर हे एकदम मस्त मिक्स करून घेतलं आहे आपण. आता ह्याच मुमेंटला आपण ह्याच्यामध्ये कारली ॲड करणार आहोत. सो हे जे कट केलेलं कारलं आहे जे की मी मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं, त्यामुळे त्याचा कडूपणा ऑलमोस्ट थोडा बहुत कमी झाला आहे. सो ही भाजी करताना ना त्यामुळे ना कसं असतं 30 ते 40% कडवटपणा त्यामुळेच निघालेला असतो. त्यामुळे कारल्याची भाजी करताना नेहमी मिठाच्या पाण्यात भिजू घालून ठेवायची कारले. आणि आता आपण व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेऊया. सो असं मस्त एकजीव झाल्याच्या नंतर आहे ना त्याला छान असं मिक्स करून घ्या.
आणि आता ह्या मोमेंटला आपण ह्याच्यावरती झाकण झाकणार आहोत. आणि मेन गोष्ट तर तुम्ही सगळ्यांनी नोटीस केली की नाही मला माहीत नाही, पण ज्यावेळेस मी भाजी बनवली तेव्हा झाकण ठेवल्याच्या नंतर मला आठवलं की यार मी भाजीमध्ये मीठच नाही टाकलं. सो मग मी परत झाकण काढलं आणि भाजीमध्ये मीठ ॲड केलं आहे. आणि आता परत एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मग परत ह्याच्यावरती झाकण झाकणार आहे. मी घाईघाईमध्ये कसं काय मीठ टाकायला विसरले काय माहीत. सो परत एकदा माझ्या लक्षात आलं की यार मी मीठ काढले पण भाजीत टाकलंच नव्हतं. सो परत मीठ ॲड केलं आपण जसं की तुम्ही बघितलं आणि भाजी मिक्स करून आपण झाकण ठेवलं होतं. सो 5 मिनटं झाली आणि मी बघा तुम्ही किती छान वाफ आली आहे भाजीला आणि थोडीशी कारली शिजल्यासारखी दिसत आहेत. तर आपल्याला परत एकदा ते खालून वरून असं मस्त परतवून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून म्हणजे कसं असेल खालचं कुक होईल आणि वरचं कुक होणार नाही. त्यामुळे आहे ना व्यवस्थित हलवून घ्यायचं, एकजीव करायचं आहे भाजीला. आणि परत एकदा आपण झाकण ठेवणार आहोत. सो तुम्ही बघू शकता आता परत मी झाकण काढलेलं आहे आणि भाजी आता ऑलमोस्ट कुक झालेली आहे. सो आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी खाली चिपकली आहे की नाही ते बघून घ्यायचं आहे. आणि ह्याच मोमेंटला आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहोत. तर हे भाजलेले शेंगदाणे आहेत आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट केलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ना खिसलेलं खोबरंही ॲड करू शकताय. आणि तर आपण परत एकदा 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. आणि गॅसची फ्लेम तुम्ही बघू शकताय स्लो आहे, एकदम स्लो आहे, मीडियमही नाही एकदम स्लो आहे. सो 5 मिनिटांनी आता मी परत झाकण काढलेलं आहे आणि आपली भाजी व्यवस्थित अशी कुक झालेली आहे आणि ती खाण्यासाठीही प्रॉपर अशी रेडी झालेली आहे. सो मला नक्की सांगा कमेंटमध्ये की ही भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि मी नक्की तुम्हाला सांगते की ही भाजी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सगळ्यांना आवडेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.